नमस्कार प्रेक्षकांनो। तर या ठिकाणी आता मी खूप भडकलेला असतो, कारण सुचितने सगळीच लायकी काढून टाकलेली असते वॉर्डन मॅडमची। तेव्हा आता मनी म्हणतो, हे बघ तुला अक्कल नाही आहे ना, तर तू मला अक्कल पाजवू नकोस, कारण आहे ना तुला माहिती आहे मी तुझे किती कान लपवले आहे आणि मला सगळं माहिती तुझ्या बाबतीत। तेव्हा आता सुजित म्हणतो, ए मनी बस कर, तुझी ती आई आहे ना वॉर्डन मॅडम, त्या कशा आहे ना त्या मला माहिती आहे। त्यांना मजा मारायच्या वेळेस नाही कळालं का की आपल्याला मुलगा वगैरे होईल की काही। असं बोलताच मनीला एवढा राग येतो की मनी सांकन दिशी सुजितच्या कानाखाली मारतो आणि त्याला खाली आडवं पाडतो, डायरेक्ट पायऱ्यांवरच। तर मग आता शालिनी तर बघतच राहते, संचिताच्या तोंडाचं पाणी सुटलेलं असतं। त्यांना दोघींनाही खूप म्हणजे ऑकवर्ड फील होतं की मनीने डायरेक्ट सुजितच्या कानाखाली मारली। तर आता सरपोतदार म्हणतात, हे बघ मनी शांत बस, ती बातमी मी छापून नाही आणली आहे। तेव्हा आता सुजितने सांगितलेलंच असतं की ती बातमी मी छापून आणली आहे। तेव्हा आता मनी म्हणतो, हे बघ आम्हाला काही सांगायचं नाही, मला आणि माझ्या आईला अधिकार पाहिजे म्हणून पाहिजे, नाही जर कधी दिला ना तर दुसऱ्या दिवशी बातमी मीही छापून आणेल की वॉर्डनच्या नवऱ्याने त्याच्या मुलाला टाकून दिलं आणि ते दुसरं कोणी नसून सरपोतदार साहेब आहे अशी बातमी छापेल। तेव्हा आता हे ऐकताच सरपोतदार साहेबांच्या पायाखालची जमीन हादरते। तेव्हा आता सरपोतदार म्हणतो, हात जोडून म्हणतो, हे बघ वॉर्डन मॅडमला आणि मनीला म्हणतात, मी हात जोडतो पण प्लीज मला माफ कर, मला तुम्हाला टाकून द्यायचं नव्हतं, पण एकदमच माझं लग्न ठरलं त्याच्यामुळे मला तुम्हाला टाकावं लागलं आणि काही गोष्टी होत्या त्यामुळे मला हे सगळं सोडावं लागलं। मला वाटत असेल की मी खोटं बोलते तर मी आत्ताच्या आत्ता सह्या करतो आणि अर्धी प्रॉपर्टी नीलमच्या नावावर करतो आणि सगळे अधिकार तुला आणि तुझ्या आईला देतो मी, असं आता सरपोतदार म्हणत असतो। तर आता मनी म्हणतो, मला काही तुमच्यावर विश्वास नाही आहे। तेव्हा आता सरपोतदार म्हणतात, हे बघ मनी तुला कसं काय विश्वासात घेऊ मी, मला मान्य आहे की मी केली चूक, पण मी आता चूक नाही करणार। तुला मुलाचा दर्जा आणि नीलमला बायकोचा दर्जा मी देणार म्हणजे देणार। आता हे ऐकून शालिनीला खूप मोठा धक्का बसतो। तर आता शालिनी तिथून रूममध्ये निघून जाते। तर आता सरपोतदार तिच्या मागे मागे जातो आणि म्हणतो, हे बघ शालिनी तू तरी मला समजून घे। शालिनी म्हणते, मला तुमचं काहीच ऐकून घ्यायचं नाही आणि काहीच समजून घ्यायचं नाही, तुम्ही निघायत ना। तेव्हा ती तिच्या रूममधनं सरपोतदारला हाकलून लावते। तेव्हा आता तो नीलमकडे येतो, म्हणजे वॉर्डन मॅडमकडे। तेव्हा आता तो सांगतो, हे बघ नीलम तू तरी मला समजून घे। तेव्हा आता मला मान्य आहे की मी तेव्हा तुम्हाला सोडलं, पण ही माझी चूक झाली, मी सोडायला नाही पाहिजे होतं तुम्हाला वाऱ्यावर, पण माझी चूक झाली, मला क्षमा कर। तर आता चक्क सरपोतदार हात जुळत असतो। तर आता संचिताला असं वाटतं की डॅडच्या मनामध्ये ना काहीतरी विचार चालू असतील, म्हणूनच त्यांना घरामध्ये घेतलं आणि त्यांना अधिकार देत आहे, त्यांच्या डोक्यामध्ये वेगळा प्लॅन चालू असेल असं आता संचिताला समजतं, कारण डॅड एवढ्या लवकर झुकणारे नाही आहे। तर आता अशाच आपल्याला समजेल की आता सरपोतदार खरंच खोटं बोलतोय की खरं न्याय मिळवून देतो, हे आपल्याला पुढील भागात आता समजेल की नाटक करतो आहे। तर अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ते प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।